नाही, महाराष्ट्राने नैतिकता आणि आपलं चरित्र महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने गमावलेलं आहे. कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण सुरूच होतं. पहिले 50 व्हिडिओ, मग 58 व्हिडिओ, मग 100पेक्षा जास्त व्हिडिओ, आणि मग एक तर आला ओशनो जलसाठी मोठ्या मोठ्या लोकांच्या मंत्र्यांच्या गाड्या ह्या तिथे ओशनो जल घ्यायला जायच्या, ज्याच्यामध्ये वायाग्राचं पावडर असायचं. अशा सगळ्या गोष्टी कानावर येत असतानाच मंत्रिमंडळातला एक मंत्री त्याच्या बंगल्यावर एका तृतीयपंथीयांसोबत अश्लील चाळे करताना सापडलेला आहे. प्रश्न हा नाही आहे की लोक चुका करतात आहे, लोक अनैतिक अश्लील कृत्य करतात आहेत. पण मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की तुमचं मंत्रिमंडळ अश्लील अनैतिक प्रकारामध्ये सापडत असताना, त्याचं चरित्र जे आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कोणत्याच मंत्र्यावर तुम्ही शिक्षा का करत नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला जर यांचे राजीनामे घ्यायचे नसतील, समाजामध्ये एक संदेश द्यायचा नसतील, तर महाराष्ट्रातल्या या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याला भेटताना असुरक्षित फील करेल. कंगनासारखं नाही, असुरक्षित फील करेल. मग याच्यावर राजीनामे होणार आहेत का? ते 9 मंत्री ज्यांचा संबंध प्रत्यक्षरित्या अशोक खरातांसोबत आहे, ज्यांनी अनेक सुसंस्कृत चांगल्या महिलांचं शारीरिक शोषण केलेलं आहे, खोटं बोलून, हिप्नोटाईज करून किंवा ओशनो जल देऊन, त्यांच्यावर काही कारवाई तुम्ही अजूनपर्यंत का केली नाही? का राजीनामे झाले नाहीत? अशा लोकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? आणि काल हे सगळं काय कमी होतं म्हणून त्याच्यावर एक कळस चढवला एका मंत्र्यांनी, आणि त्याला आता कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर मनोहर कुलकर्णी असं म्हणत असतील की अशोक खराताला मारून टाका, याचा अर्थ अजून जे लोकांचे नावं पुढे येणार असतील ते आले नाही पाहिजे, झाकल्या गेलं पाहिजे प्रकरण सगळं, आणि आपण मारून टाकलं बा, शिक्षा दिली, असं जनतेसमोर आणायचं असेल तर जनता मूर्ख नाही आहे. तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती जनता ओळखते. या मंत्रिमंडळाला आता सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. त्याला बट्टा लावण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही जर यांच्यावर कारवाई करायला नसाल, तुम्ही जर यांचे राजीनामे घेणार नसाल, तर मग तुम्ही यांच्यात सामील आहे का? मग तुम्ही असं का नाही करत? यांचे राजीनामे नाही घ्यायचे तर एक ओशनो जल मंत्रालयच काढून टाका, तुमच्या मंत्र्यांसाठी, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, तुमच्या आमदारांसाठी. तसं एक मंत्रालय काढून टाका, म्हणजे लोकांना माहीत होऊन जाईल की यांच्याकडे जाण्याचं काही कारण नाही आहे, अनैतिक लोक आहे हे.